डोंबिवली स्फोट प्रकरणामध्ये मोठी बातमी आहे की डोंबिवली अमुदान केमिकल कंपनी स्फोट प्रकरणी मालती मेहता यांची सुटका करण्यात आली आहे। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये अमुदान कंपनीची डायरेक्टर असल्यानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तिच्यावरती दाखल करण्यात आला होता। मालती मेहता यांना नाशिकमध्ये देवदर्शनासाठी जात असताना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं होतं। मात्र चौकशीत तिचा कंपनीशी कुठलाही संबंध नसून ती पतीच्या मृत्यूनंतर कंपनी मुलाच्या नावानं असून तिचा कुठलाच संबंध नसल्यानं पोलिसांनी चौकशी करून त्यांना घरी सोडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आतापर्यंत मालती मेहता यांच्यावरती जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता, त्याच्यानंतर आपण बघतोय की त्यांची चौकशी करण्यात आली। त्या चौकशीतनं असा खुलासा होतोय की आता ही कंपनी त्यांच्या नावावर नसून कंपनी आता त्यांच्या मुलाच्या नावावर आहे। आणि अजित माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, काय अपडेट याबद्दल? विशाल, अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही जी डोंबिवलीतल्या स्टार कॉलनी फेज 2 मधली कंपनी होती, ज्या कंपनीमध्ये 3 दिवसापूर्वी स्फोट झाला होता आणि आतापर्यंत अधिकृत माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला तर 64 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। मलय प्रदीप मेहता, मालती प्रदीप मेहता। मलय आणि मालती हे दोघं आई आणि पुत्र आहेत। यामध्ये ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाने आणि खंडणी विरोधी पथकाने त्यांची जी टास्क फोर्स तयार केली होती, त्यांनी ठाण्यामधून मलय मेहताला अटक केली होती। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। तर नाशिकवरून काल सकाळी 11च्या सुमारास मालती मेहता यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची चौकशी केली होती। गुन्हा दाखल करताना दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी जी चौकशी केली त्या चौकशीनंतर सुरुवातीला प्रदीप मेहता आणि मालती मेहता हे दोघं पती पत्नी जे आहेत ते या कंपनीमध्ये मालक होते। ते सर्व व्यवहार पाहिजे, पण नवरा त्यांचे पती नाही आहेत आणि जी आता गेली काही वर्षापासून मालती मेहता या कंपनीमध्ये कोणत्याही विशिष्ट म्हणजे कोणत्याही जबाबदार पदावरती नाहीयेत। त्या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांचा हस्तक्षेप नाहीये, कुठलेही व्यवहार ते सांभाळत नाहीयेत। कंपनीमध्ये काय चालतं याच्याशी त्यांचा काही संबंध नाहीये। सर्व व्यवहार आणि सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मलय मेहता पाहतो। त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी जसा काही थेट संबंध नाहीये। हे सर्व आणि त्यांचं वय म्हणजे त्यांचं वय हे लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।